शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी लोकसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर 4 आणि 5 रोजी येत आहेत आणि ते सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिवसेनेचे पदाधिकारी आणि सिंधुदुर्गवासियांशी संवाद साधणार आहेत आणि ठिकठिकाणी मोठी जाहीर सभा न करता त्या तालुक्यात जाऊन त्या पदाधिकाऱ्यांशी आणि जनतेशी संवाद या ठिकाणी साधणार आहे। तर नारायण राणे आणि छगन भुजबळ हे सरकारमध्ये राहून सरकारच्या निर्णयाला विरोध करत असतात आणि हे फक्त मतासाठी विरोध करत असतात। खरं तर या दोघांनी म्हणजे नारायण आणि छगन भुजबळ यांनी खरं तर सत्तेतनं बाहेर व्हावे आणि सत्तेतल्या बाहेर होऊन त्यांनी ही भूमिका मांडली पाहिजे, तरच ती भूमिका लोकांसमोर येईल आणि लोक त्या भूमिकेशी स्वागत करतील। खरं तर भास्कर जाधव हे निलेश राणेंच्या वडिलांच्या बरोबरचे आमदार आहेत आणि जवळजवळ 5 टर्म ते आमदार विधानसभेचं प्रतिनिधित्व करत आहेत आणि आज शिवसेनेसारख्या मोठ्या पक्षाचे नेते आहेत। विधानसभेतील त्यांची भाषणं आपण बघितलं असाल, कोकणाच्या अनेक प्रश्नावर त्यांनी चर्चा केली आहेत आणि निलेश राणे तर खरं तर एकदा खासदार झाले आणि दोनदा पराभूत झालेले आहेत आणि त्यामुळे त्यांना मात्र त्यांच्यावर बोलण्याचा हक्क नाही आणि निश्चितपणे गेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये सुद्धा त्यांना त्यांची पराभवाची चौक भास्कर शेटांनी दाखवली आहेत आणि त्यामुळे त्यांचा राग त्यांच्याबद्दल योग्य असेल, परंतु भास्कर शेटांचं कोकणाच्याबद्दल केलेलं काम हे उल्लेखनीय आहे आणि त्यांची तुलना किंवा त्यांनी निलेश राणेंनी टीका करून त्यांची तुलना काही कमी होऊ शकत नाही। राणेंनी प्रत्येक गोष्टीमध्ये आता आपल्याला माहिती असेल की जैतापूर प्रकल्पामध्ये सुद्धा राणेंनी जी भूमिका घेतली आणि अरेरावीची भूमिका घेतली त्यामुळे जैतापूर प्रकल्पाला विरोध झाला। आता बारसूमध्ये खरं तर त्यांचे मुलगे जेव्हा काँग्रेसमध्ये होते तेव्हा बारसू प्रकल्पाला विरोध करण्याचे जैतापूर प्रकल्पाला विरोध करण्याचं काम नारायण राणेंचे सुपुत्रांनीच केलेलं आहे आणि त्यामुळे आज सत्ता बदलली की मी हे करू शकतो, सत्तेच्या दबावाखाली कोणाला तरी खुश करण्यासाठी करू शकेल। खरं तर राणेंनी ती भूमिका बारसूमध्ये जाऊन जाहीर करावी म्हणजे कळेल की बारसूला लोकांचा आणि नारायणेंना किती विरोध आहे। खरं तर वेळोवेळी आम्ही जी विकास कामं केली त्या विकास कामाचेच आम्ही उद्घाटनं केलेली आहेत आणि ती विकास कामं खरं तर आमचं सरकार होतं, त्या सरकारमध्ये या विभागाचं लोकप्रतिनिधी मी आहे आणि त्यामुळे माझ्या पाठपुराव्याने ही कामं झाली आहेत। ह्याचे आम्ही वेळोवेळी पुरावे दाखवलेले आहेत, ते पुरावे पाहिजे तर पुन्हा त्यांना पाठवून देऊ। परंतु ज्यांचा 2-2 वेळा पराभव झाला याच मतदारसंघामध्ये त्यांनी आमच्याशी आवाहन करण्याची भाषण करू नये। त्यांनी खरं तर त्यांच्या खासदारकीच्या काळात, त्यांच्या वडिलांच्या खासदारकीच्या काळात, वडिलांच्या केंद्रीय मंत्रिपदाच्या काळात काय कामं झालीत ही लोकांसमोर मांडावीत। खरं तर मी एकच सांगितलं की आपल्या खाजगी हॉस्पिटलचं काम करण्यामध्ये ते गेले 5 वर्ष हे होते, परंतु आम्ही शासकीय मेडिकल कॉलेज केलं आहे। आज त्यांनी आपल्या स्वतःच्या खाजगी मेडिकल कॉलेजकडे 5-5 कोटीचा रस्ता केला आहे। हे कुठेतरी लोकांपुढे आलं पाहिजे ना की स्वतःच्या खाजगी मेडिकल कॉलेज सरकारचे पैसे घेऊन रस्ता करतात 5-5 कोटी रुपयाचा आणि त्यामुळे त्यांना सर्वसामान्य विकास कामावर सर्वसामान्य लोकांच्या विकास कामावर बोलण्याचा काही अधिकार नाही आणि त्यामुळे पालकमंत्र्यांनी ज्या सकारात्मक भूमिका असेल त्या पालकमंत्री सकारात्मक भूमिका आम्ही नेहमीच करत असतो आणि कोकणचे सुपुत्र म्हणून त्यांचा आम्ही नेहमीच आदर करत असतो आणि त्यांना करतो, परंतु आम्ही केलेल्या कामाचं श्रेय आम्ही घेतो, आम्ही न केलेल्या कामाचं श्रेय कधी घेणार नाही। आपल्याला असेल की आग्नेवाडीमध्ये काल जी कामं झाली तिथे आम्ही काही श्रेय घेतलंच नाही, परंतु जी कामं आम्ही केली त्याचं आम्ही श्रेय घेतोच।